लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे, की ज्यांचे वडील वारलेले आहेत किंवा ज्यांचे पती वारलेले आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांसाठी ई-के-वाय-सी करणं खूप कठीण जात आहे. त्याचं कारण असं जर घटस्फोट झाला असेल, तर त्यांचं आधार कार्ड मिळत नाही किंवा पती किंवा वडील वारले असेल, तर त्यांचं आधार कार्ड आणि ओ-टी-पी ह्या गोष्टी मिळणं शक्य नाही आणि अशा कुठल्याच प्रकारचा ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेला नाही, की बाबा घटस्फोट झालाय किंवा वडील नाहीत, पती नाहीत, अशा लोकांनी काय करावं अशी कुठलीच सूचना आली नव्हती. मात्र आता ह्याच्या संदर्भात एक नवीन जे आहे वेबसाईटवरती एक टॅब येणार आहे, ज्याच्यामध्ये घटस्फोट झाला असेल, तर घटस्फोटचं जे काही प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोट झाल्यानंतर जे काही कागदपत्र असतील किंवा पती किंवा वडील वारले असेल, तर मृत्यूचा दाखला त्याच्यामध्ये अपडेट करून त्यांना ई-के-वाय-सी आता करता येणार आहे. याबाबतची जी आहे अपडेट आलेली आहे ऑफिशियल. थोड्याच दिवसात जे आहे, जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती एक नवीन टॅब अवेलेबल होईल आणि त्याच्यामध्ये जे आहे लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी ज्यांचं वडील किंवा पती वारले आहेत किंवा घटस्फोट आहेत, अशांसाठी जे आहे ते टॅब येणार आहे.